महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियंका चोप्रा तसंच निक जोनास यांच्या लग्नाला हजर राहण्याची शक्यता आहे। नुकताच निक भारतात पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी दिल्लीला गेला होता, तेव्हा प्रियंका आणि निक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिल्याचं समजतंय। प्रियंका आणि मोदी यांची यापूर्वीही अमेरिकेत भेट झालेली होती। प्रियंका निक यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। निक भारतात परतताच प्रियंकाने त्याच्यासाठी एक खास वेलकम पार्टी दिली होती। या पार्टीतले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। या दोघांचं लग्न 2 डिसेंबरला जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये होणार आहे। या लग्नात या दोघांची एंट्री हेलिकॉप्टरवरून होणार असल्याची चर्चा आहे। अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खान हे सध्या एकमेकांना उघडपणे डेट करायला लागलेत आणि आता तर या दोघांनी मुंबईत स्वतंत्र घर घेतल्याची चर्चा आहे। अंधेरीतल्या लोखंडवाला परिसरातील एका इमारतीत या दोघांनी एकत्र घर घेतलंय। दोघांनी मिळून या घरासाठी गुंतवणूक केलेली आहे। रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचं लग्न झाल्यानंतर सुरू झालेल्या रिसेप्शन पार्ट्यांचा सिलसिला सुरूच आहे। बंगळुरूमधील रिसेप्शन पार्टी आटोपून मुंबईत आलेल्या या दोघांसाठी रणवीरची बहीण रितिका भवनानी हिने एक खास पार्टीचं आयोजन केलेलं होतं। या पार्टीत या दोघांचे फारच जवळचे मित्रमैत्रिणी हजर होते। रणवीर दीपिका भलत्याच वेगळ्या अवतारात दिसले। या दोघांच्या कपड्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगलीच, मात्र पार्टीत त्यांनी एकत्र केलेल्या डान्सचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले। She's obliged me by wearing this today. Looking like बॉलिवूड अभिनेता हर्षद वारसी हा लवकरच वेब सिरीजच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे। असुरा या वेब सिरीजच्या माध्यमातून तो या नव्या माध्यमात आपल्याला दिसेल। या सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीजमध्ये तो डॉक्टर धनंजयच्या व्यक्तिरेखेमध्ये आपल्याला दिसणार आहे। समजूतदारपणा, हुशारी आणि अनुभवाच्या जोरावर धनंजय अनेक अवघड केसेस कशा धसाला लावतो ते या मालिकेमध्ये पाहायला मिळेल। चांगल्या कथा, पटकथा पाहायला प्रेक्षकांना आवडत असल्याने ही वेब सिरीज प्रेक्षकांना नक्की आवडेल असं हर्षदला वाटतंय।